बीडमधील मस्याजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे। यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत। वाल्मिक कराडला अटक देखील करण्यात आली आहे। दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे व वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील आरोप होत आहे। यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया दिली आहे। मुंडे म्हणाले, हे सगळं खोटं आहे, प्रत्येक गोष्ट खोटी आहे, प्रत्येक आरोप हा खोटा आहे। माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप त्यांनी विरोधकांनी खरा करून दाखवावा, असंही ते म्हणाले। पुढे मुंडे असेही म्हणाले, माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा, विनाकारण मला त्यावर बोलायचं नाही। सध्या मी त्यावर काही बोलणार नाही। जेव्हा मला त्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही, हे तुम्ही सर्वजण जाणता। परंतु सध्याची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातील नागरिकाला, या मातीतील माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे। माझी विरोधकांना एवढीच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना मला बदनाम करायचं असेल तर करावं, आणखी कोणाला बदनाम करायचं असेल तर त्यालाही करावं, परंतु कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, या मातीला बदनाम करू नका। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या वैद्यनाथ नगरीला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच माझी विनंती आहे। पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया। दरम्यान शनिवारी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली। या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आले। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलंय। धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचंच नव्हे तर इतर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही। त्यामुळे हा आता त्यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। यावरही मुंडे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता मी स्वतःच अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांना देण्यात यावी।